हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण DSA कंप्लीट कोर्स हा बघत आहोत आणि याच्यामध्ये आपण सेक्शन नंबर 1 जो होता तुमचा DSA बेसिक्स अँड फाउंडेशन तो कंप्लीट केलेला आहे. तर चॅनलवरती जाऊन तुम्ही प्लेलिस्ट चेक करू शकता. त्याची एक मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. आणि हे जे व्हिडिओज आहेत हे तुमच्या इंजिनिअरिंग मित्रांसोबत किंवा जे प्लेसमेंटची तयारी करत आहे त्यांच्यासोबत नक्कीच शेअर करा, त्यांना मदत होईल. तर आजपासून आपण सेक्शन नंबर 2 जो आहे तुमचा ॲरेज, तर हा कन्सेप्ट आपण चालू करणार आहोत. तर ॲरेजच्या रिलेटेड जितके पण टॉपिक्स येतात DSAमध्ये ते सगळे आपण वन बाय वन कव्हर करणार आहोत. म्हणून या सिरीजसोबत जुळून राहा आणि नक्कीच बघा. तर सगळ्यात पहिले म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत ॲरेजचं. तर ॲरेजचं बेसिक्स काय राहतं, ॲरेज काय राहतं त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिले म्हणजे ॲरेची डेफिनेशन काय आहे. तर ॲरेच्या खूप सारे मी इथे 3 डेफिनेशन थ्रू तुम्हाला समजावणार आहे, म्हणजेच तुमचा सगळा क्लिअर होऊन जाईल. तर ॲन ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ डेटा एलिमेंट्स स्टोअर इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स अँड इच एलिमेंट कॅन ॲक्सेस युझिंग ॲन इंडेक्स नंबर. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजेच ॲरे काय असतं. तर ॲरे इज अ कलेक्शन ऑफ सिमिलर टाईप ऑफ डेटा एलिमेंट्स. आता डेटा एलिमेंट्स राहतात तुमचे, त्याचं सिमिलर टाईपचं कलेक्शन म्हणजेच ॲरे आपण त्याला बोलत असतो. समजा आता ॲरेचा आपल्याला असं दाखवलं जातं की हा एक ॲरे आहे. तर ॲरेमध्ये काय असतं, वेगवेगळे तुमचे जे एलिमेंट्स असतात ते याच्यात स्टोअर असतात, जसं की 1 2 3 4 हे झाले नंबर्स. तर अशा प्रकारे तुमचं एकाच टाईपचं जे तुमचे एलिमेंट्स आहेत, डेटा टाईपचे एलिमेंट्स ते याच्यामध्ये स्टोअर केलेले आहेत आपण. आणि याला काही इंडेक्स नंबर असतात. इंडेक्स म्हणजेच काय की समजा हा 1 जो आहे हा इंडेक्स नंबर 0 वरती आहे, हा 1 वरती आहे, हा 2 वरती आहे, हा 3 वरती आहे. तर हे झाले त्याचे इंडेक्स म्हणजेच काय लोकेशन. आणि कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स म्हणजेच काय की एका मागोमाग एक, म्हणजे एक झाल्यावर दुसरा, त्यानंतर तिसरा, त्यानंतर चौथा, त्यानंतर पाचवा. तर असे वन बाय वन ते स्टोअर केले जातात. तर यालाच आपण ॲरे बोलतो. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर ॲरे इज लाईक अ कंटेनर. कंटेनरसारखं तुम्हाला हे दिसतं याचं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये काय होतं, मल्टिपल व्हॅल्यूज सेम डेटा टाईपच्या आपण काय करतो टुगेदर स्टोअर करतो. त्यानंतर एव्हरी व्हॅल्यू हॅज अ फिक्स पोझिशन, म्हणजेच काय की इंडेक्स. त्याला प्रत्येकाला एक एक पोझिशन असते, म्हणजेच इंडेक्स थ्रू आपण ते त्याला देत असतो पोझिशन. त्यानंतर तिथून त्या पोझिशनच्या थ्रू आपण काय करतो, प्रत्येक तुम्हाला जर एखादा एलिमेंट फाइंड करायचा असेल तर तो क्विकली आपल्याला फाइंड करता येतो. त्यानंतर ॲरे म्हणजे काय ते आपण बघितलं. त्याच्यानंतर इट इज अ डेटा स्ट्रक्चर, हे एक डेटा स्ट्रक्चर आहे बघायचं झालं तर. ते काय करतं, स्टोअर्स मल्टिपल व्हॅल्यूज अंडर अ सिंगल व्हेरिएबल. आता कोडिंगमध्ये बघायचं झालं तर हे काय करतं, तुमचं जे ॲरे आहे ते काय करतं, मल्टिपल व्हॅल्यूजला स्टोअर करतं एका सिंगल व्हेरिएबलमध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता की मल्टिपल जे व्हेरिएबल्स असतात, तुम्ही काय करता मल्टिपल व्हॅल्यूजसाठी मल्टिपल व्हेरिएबल्स असाइन करत असतात, जसं की A=10, B=20, C=30. तर अशा प्रकारे प्रत्येक सेपरेट तुम्ही न करता जर ॲरेचा यूज केला तर फक्त एका व्हेरिएबलमध्ये तुम्ही या सगळ्या व्हॅल्यूज स्टोअर करू शकता. म्हणजेच तुम्ही ॲरेचा यूज करून काय करता, तिथे व्हेरिएबल्स वगैरे तुमचे जितके पण असतील त्याला कमी करता. तर स्टोअर करतो आपण या सगळ्या व्हॅल्यूजला एका व्हेरिएबलमध्ये, एका सिंगल व्हेरिएबलमध्ये. तर आपण इथे बघू शकता तुम्ही की ॲरे हा व्हेरिएबल घेतला आहे, त्यामध्ये सगळ्या व्हॅल्यूज आपण ब्रॅकेट थ्रू स्टोअर केलेल्या आहे. तर अशा प्रकारे ॲरेचं इंट्रो होतं. त्यानंतर ॲरेची नीड का लागली आपल्याला, तर सगळ्यात पहिले बघायचं झालं तर मॅनेजिंग मेनी व्हेरिएबल्स सेपरेटली बिकम्स मेसी अँड हार्ड टू स्केल्स. तर सेपरेटली आपण बघितलं की सेपरेटली इतके सारे व्हेरिएबल्सला इतक्या साऱ्या व्हॅल्यूज आपण देत असतो, तर ते कुठेतरी मेसी होतं किंवा स्केल करायला त्याला हार्ड जातं. म्हणून आपण ॲरेजचा यूज करतो. तर ॲरेमध्ये लूप्सचे कन्सेप्ट असतात, लूप्सचा यूज करतो आपण. आणि लूप्सचा यूज करून ॲरेमध्ये जे तुमचे एलिमेंट्स असतात त्याला आपण स्टोअर करू शकतो, ॲक्सेस करू शकतो आणि त्यांच्यावरती प्रोसेस पण करू शकतो ग्रुप ऑफ डेटाला. त्यानंतर ॲरेजमध्ये आपण सर्चिंग करू शकतो, सॉर्टिंग करू शकतो, अपडेट करू शकतो डेटाला. बिकम्स मच इझी. तर हे खूप इझी होऊन जातं ॲरेच्या हेल्पने. त्यानंतर काही की पॉईंट्स आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे ॲरेच्या रिलेटेड. तर सगळ्यात पहिले म्हणजे एलिमेंट्स जे असतात तुमच्या ॲरेमध्ये त्या सगळ्यांचा डेटा टाईप हा सेम पाहिजे. त्यानंतर इंडेक्स कधीपासून स्टार्ट होतो, तर 0पासून स्टार्ट होतो. तर पायथॉन किंवा मोस्ट ऑफ द लँग्वेजेसमध्ये इंडेक्सिंग ही 0पासून स्टार्ट होते. त्यानंतर एलिमेंट्स आर स्टोअर इन कंटिन्युअस मेमरी किंवा कंटिन्युअस मेमरी. तर कंटिन्युअस मेमरी म्हणजेच काय की वन बाय वन ते तिथे स्टोअर होत असतात तुमचे एलिमेंट्स. त्यानंतर इन्सर्शन आणि डिलिशन इन मिडल इज कॉस्टली.
तर मिडलला तुम्ही बघायचं झालं तर ॲरेच्या मिडलला तुमचं इन्सर्शन किंवा डिलिशन हे ऑपरेशन करायचं असेल तर ते थोडं कॉस्टली जातं, कारण ते एलिमेंट्स मिडलला असतात आणि लास्टला असेल तरी पण ते थोडेसे हार्ड जातं. तर नेक्स्ट टॉपिक येतो की ॲरेमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असतं ॲरेचं. तर व्हेन ॲन ॲरे इज क्रिएटेड, जेव्हा आपला ॲरे हा क्रिएट होत असतो त्यामध्ये ऑल इट्स एलिमेंट्स आर स्टोअर इन वन आफ्टर अनादर. तर तुम्हाला माहिती आहे की एकानंतर एक त्याच्यामध्ये एलिमेंट हा स्टोअर होत असतो कंटिन्युअस मेमरी लोकेशन्सवरती. तर सपोज आपण एक ॲरे घेतलेला आहे इथे आणि ॲरे यामध्ये आपण 5 व्हॅल्यूज स्टोअर केलेल्या आहे. तर याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असेल, तर सगळ्यात पहिले त्याच्यामधल्या व्हॅल्यूज तुम्ही इथे बघू शकता 10, 20, 30, 40 आणि 50. तर या व्हॅल्यूजला प्रत्येक व्हॅल्यूजला काही इंडेक्स असतो, त्याची लोकेशन असते. जसं की 10ला आपण इथे 0 इंडेक्स दिलेला आहे, कारण पायथॉनमध्ये 0 पासून होतो इंडेक्सिंग. तर 0, 1, 2, 3, 4 अशी प्रत्येक व्हेरिएबलला आपण इथे इंडेक्सिंग दिलेली आहे. त्यानंतर प्रत्येक जी व्हॅल्यू राहते तुमची त्याला ॲड्रेस असतो. तर 10ला आपण सपोज 1000 असा ॲड्रेस दिलेला आहे. तर प्रत्येक ॲड्रेस तुम्हाला इथे 4 बाईट्सचा इथे डिफरन्स दिसत असेल. तर याच्यामध्ये प्रत्येक याच्यामध्ये 4 बाईट्सचा डिफरन्स असतो ॲरेच्या ॲड्रेसेसमध्ये. तर असं जे असतं तुमचं मेमरी लोकेशन असतं किंवा मेमरी रिप्रेझेंटेशन असतं. तर त्याच्यामध्ये प्रत्येक व्हॅल्यूला इंडेक्स असतो आणि ॲड्रेस असतो. तर अजून करायचं झालं तर तुमचा तो सगळ्यात पहिला जो एलिमेंट आहे 10, तर त्याची जी व्हॅल्यू आहे किंवा त्याचा जो ॲड्रेस आहे तो आपण इथे 1000 घेतलेला आहे. तर त्याच्यानंतरचे जितके पण तुमचे ॲड्रेस असतील ते 4 बाईटने डिफरंट करतील, कारण इंटिजरची जी साईज असते 4 बाईटची असते, म्हणून एका व्हॅल्यूसाठी तो काय करतो 4 बाईट तिथे घेतो. तर अशा प्रकारे ॲरेचं मेमरीचं रिप्रेझेंटेशन इथे मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर म्हणजेच ॲड्रेस फॉर्म्युला का राहतो, तर तुम्हाला ॲरेमध्ये एखाद्या एलिमेंटचा जर तुम्हाला तिथे ॲड्रेस फाइंड करायचा असेल किंवा कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्याच्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज करतो. तर तो फॉर्म्युला आपण इथे बघणार आहेत. तर ॲड्रेस ऑफ ॲरे आय एलिमेंटचा जर तुम्हाला इथे फाइंड करायचा असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, सगळ्यात पहिले बेस ॲड्रेस प्लस आय इंटू साईज ऑफ डेटा टाईप. तर अशा प्रकारे या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण कोणत्या पण एलिमेंटचा ॲड्रेस फाइंड करू शकतो. व्हेअर याच्यामध्ये बेस ॲड्रेस काय आहे, तर ॲड्रेस ऑफ फर्स्ट एलिमेंट. तुमचा जो पण फर्स्ट एलिमेंट असेल त्याचा जो ॲड्रेस आहे तो आपण बेस ॲड्रेस घेणार. त्यानंतर आय म्हणजेच काय की इंडेक्स ऑफ एलिमेंट, आपल्याला कोणत्या पोझिशनवरच्या एलिमेंटचा तिथे ॲड्रेस फाइंड करायचा आहे तो म्हणजे आय आपण इथे घेतो. त्यानंतर साईज ऑफ डेटा टाईप. साईज ऑफ डेटा टाईप म्हणजेच काय की मेमरी ऑक्युपाय बाय 1 एलिमेंट. तर इंटिजरसाठी आपण 4 बाईट्स असं घेत असतो. तर समजा आपल्याला मागच्या ॲरेमध्ये ॲरे आणि 3 नंबरच्या इंडेक्सवरचा आपल्याला जर तिथे ॲड्रेस फाइंड करायचा असेल तर आपण या फॉर्म्युल्याचा यूज करून कसा करणार की ॲड्रेस इज इक्वल्स टू बेस ॲड्रेस प्लस इंडेक्स इंटू साईज. तर बेस ॲड्रेस काय आहे, पहिल्या एलिमेंटचा ॲड्रेस काय होता 1000, म्हणून आपण इथे 1000 घेतलेला आहे, प्लस 3 इंटू 4. 3 काय आहे, इंडेक्स आहे इथेच दिलेला आहे. त्यानंतर साईज घेतली आपण 4, कारण इथे 4 बाईट्सचा डिफरंट आहे. तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याकडे ॲन्सर येतं 1012. तर तिसऱ्या नंबरच्या इंडेक्सवरती जो पण एलिमेंट असेल त्याचा ॲड्रेस असेल इथे 1012. तर तुम्ही इथे बघू शकता की थर्ड नंबरचा जो इंडेक्स आहे त्याचा ॲड्रेस इथे 1012 आहे. तर अशा प्रकारे ॲड्रेस फॉर्म्युला हा वर्क करतो कोणत्या पण एलिमेंटचा ॲड्रेस काढण्यासाठी. त्यानंतर इथे सिंपल एक्झाम्पल मी दिलेलं आहे ॲरेचं. तर पायथॉनमध्ये बघायचं झालं तर तुम्ही ॲरे हा क्रिएट करता एका व्हेरिएबलमध्ये आणि ब्रॅकेटमध्ये त्याला तुमच्या जे पण सेम डेटा टाईपचे व्हॅल्यूज असतील त्या आपण स्टोअर करतो आणि कॉमा देत असतो त्याला सेपरेट करण्यासाठी. तर अशा प्रकारे ॲरे आपण डिक्लेअर करतो, क्रिएट करतो तुमच्या पायथॉनमध्ये. त्यानंतर प्रिंटिंग द होल ॲरे. जर तुम्हाला पूर्ण ॲरे जर प्रिंट करायचा असेल तर आपण काय करतो, प्रिंट स्टेटमेंटचा यूज करतो आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये लिहितो ॲरे, आणि ॲरेच्या नंतर आपण जर पूर्ण ॲरेला इथं कॉल केलं तर आपण तिथे तुम्हाला आउटपुटमध्ये दिसेल की इथे पहिले तर हा प्रिंट होईल, हा वर्ड प्रिंट होईल ॲरे, त्यानंतर तुमचे जितके पण एलिमेंट्स असतील हे ब्रॅकेटमध्ये असे प्रिंट होतील. तर अशा प्रकारे याचा आउटपुट येईल. त्यानंतर ॲक्सेस करायचा असेल तुम्हाला एखादा एलिमेंट युजिंग इंडेक्स, तर तुम्ही काय करणार, प्रिंट ब्रॅकेटमध्ये एलिमेंट ॲट इंडेक्स 2. इंडेक्स 2वरचा आपल्याला एलिमेंट प्रिंट करायचा आहे. तर इथे ॲरे आणि ब्रॅकेटमध्ये जो पण इंडेक्सवरचा तुम्हाला प्रिंट करायचा आहे तो इंडेक्स आपण इथे ब्रॅकेटमध्ये देणार. तर हा काय करणार की सगळ्यात पहिले हे लिहिणार एलिमेंट ॲट इंडेक्स 2 आणि त्यानंतर आपल्याला
इंडेक्स 2 वरती जो पण ॲरे असेल तो प्रिंट करून देणार. जसं की इथे बघू शकता तुम्ही इंडेक्स 2 वरती कोणता आहे तर 30 आहे. तर 30 तो आपल्याला प्रिंट करून देणार इथे आउटपुटमध्ये. त्यानंतर ट्रॅव्हर्सिंग द ॲरे युजिंग लूप. तर लूपचा यूज करून आपण वन बाय वन सगळ्या व्हॅल्यूज कशा प्रिंट करणार आहे तुमच्या ॲरेमधल्या, तर इथे आपण फॉर लूपचा यूज केलेला आहे. त्याच्यामध्ये एलिमेंट हे दिलेलं आहे. त्यानंतर इन ॲरे, तर ॲरेमधले सगळे एलिमेंट्स आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर आपण प्रिंट हे स्टेटमेंट देणार आणि ब्रॅकेटमध्ये एलिमेंट देणार. तर अशा प्रकारे काय होईल की तुमचे जितके पण एलिमेंट्स असतील त्या ॲरेमध्ये ते वन बाय वन एकाखाली एक प्रिंट होतील सगळे. तर अशा प्रकारे ते प्रिंट होतील. तर याला VS कोडमध्ये जर रन करायचं असलं तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जायचं आहे VS कोडमध्ये. VS कोडमध्ये आल्यानंतर तुम्हाला फाईलवरती जायचं आहे. न्यू फाईल क्रिएट करायची. इथे न्यू फाईल समजा आपण नाव देऊ इथे array.py आणि इथे सेव्ह करून घ्यायची आहे. तुम्हाला ती क्रिएट करून घ्यायची आहे. तर मी इथे ती क्रिएट केली. त्यानंतर इथे कोड लिहिला. तर तुम्ही बघू शकता की हॅशचा यूज करून आपण इथे पायथॉनमध्ये तुमचे जितके पण कमेंट्स असतील ते आपण हॅशने देत असतो. त्यानंतर इथे आपण एक ॲरे क्रिएट केलेला आहे. त्याच्यामध्ये 5 व्हॅल्यू स्टोअर केलेले आहे. त्यानंतर प्रिंट करायचा आहे आपल्याला ॲरे. तर आपण इथे प्रिंटचा यूज करून इथे पूर्ण ॲरेला प्रिंट केलेला आहे. त्यानंतर एक एलिमेंट आपल्याला ॲक्सेस करायचा आहे इंडेक्स नंबर 2 वरचा आणि बाकीचा आपला जो पूर्ण ॲरे आहे तो वन बाय वन आपल्याला तिथे प्रिंट करायचा आहे. तर आपण इथे फॉर लूपचा यूज केलेला आहे. तर तुम्ही काय करणार, याला कंट्रोल एस करून सेव्ह करून घेणार आणि रन करणार. तर रन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल खाली टर्मिनलमध्ये आउटपुट त्याचा. तर तुम्ही इथे बघू शकता आउटपुटमध्ये इथे ॲरे दिलेला आहे. पूर्ण ॲरे आपला प्रिंट झालेला आहे ॲरे वर्डच्या नंतर. त्यानंतर एलिमेंट ॲट इंडेक्स 2 वरती आपला कोणता एलिमेंट आहे तो इथे प्रिंट होणार, जसं की 30. आणि त्यानंतर पूर्ण ॲरे आपण काय करणार, ट्रॅव्हल्स करणार, म्हणजेच काय प्रिंट करणार वन बाय वन व्हॅल्यूज त्याच्या. तर इथे सगळ्या व्हॅल्यूज प्रिंट झालेल्या आहे. तर अशा प्रकारे ॲरे हे वर्क करतं. त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही ॲरेचे ॲप्लिकेशन्स बघू शकता की ॲरे हे कुठे ॲप्लिकेबल आहेत. तर स्टोअरिंग मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ द सेम डेटा टाईप. तर सेम डेटा टाईपचे जितके पण तुम्हाला व्हॅल्यू स्टोअर करायचे असतील तिथे आपण ॲरेचा कन्सेप्ट यूज करतो. त्यानंतर स्टोअरिंग मार्क्स ऑफ स्टुडंट. तर स्टुडंटचे मार्क किंवा एम्प्लॉईची सॅलरी किंवा डेली टेम्परेचर असतात तुमचे, हे सगळे सेम डेटा टाईपचे असतात. तेव्हा आपण काय करतो, ॲरेचा यूज करत असतो व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी. त्यानंतर सर्चिंग अल्गोरिदम जे असतात तुमचे लिनियर सर्च, बायनरी सर्च, तर याच्यामध्ये आपण सर्च करण्यासाठी त्याला यूज करत असतो ॲरेला. त्यानंतर सॉर्टिंग अल्गोरिदममध्ये पण आपण ॲरेचा कन्सेप्ट यूज करत असतो काही एलिमेंट्सला सॉर्ट करण्यासाठी. तर त्याच्यामध्ये बबल सॉर्ट, सिलेक्शन सॉर्ट अशा जे सॉर्टिंगच्या टेक्निक्स आहेत किंवा अल्गोरिदम्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ॲरेचा यूज करत असता. त्यानंतर यूज टू रिप्रेझेंट मॅट्रायसेस. तर तुमचे जे मॅट्रायसेस असतात 2D ॲरे किंवा 3D ॲरे, तर याच्यामध्ये पण आपण ॲरेचा कन्सेप्ट यूज करतो. त्यानंतर यूज इन इमेज प्रोसेसिंग. पिक्सल आर स्टोअर इन ॲरेज. तर इमेज प्रोसेसिंगचं जे असतं तुमचं त्याच्यामध्ये पण आपण ॲरेचा यूज करतो. कशासाठी, तुमचे जे पिक्सल असतात ते स्टोअर करण्यासाठी. तर हे सगळे ॲप्लिकेशन्स आहेत जे तुम्हाला ॲरेबद्दल माहिती पाहिजे की ॲरे कुठं कुठे यूज होतो. तर पूर्ण DSAमध्ये तुम्ही बघू शकता की ॲरे हा एक DSAचा कन्सेप्ट आहे, डेटा स्ट्रक्चर आहे, जो काय करतो ॲरेमध्ये मल्टिपल डेटा म्हणजे मल्टिपल एलिमेंट्स जे असतात तुमचे सेम डेटा टाईपचे ते स्टोअर करण्यासाठी आपण तिथे यूज करतो. त्यानंतर ॲरेचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर सगळ्यात पहिले म्हणजे स्टोअर्स मल्टिपल एलिमेंट्स युजिंग सिंगल व्हेरिएबल. तर सिंगल व्हेरिएबलचा यूज करून काय करतो, मल्टिपल एलिमेंट्स तिथे स्टोअर करत असतो. त्यानंतर एलिमेंट्स कॅन बी ॲक्सेस क्विकली युजिंग देअर इंडेक्स. इंडेक्सचा यूज करून कोणता पण एलिमेंट तो लवकरात लवकर ॲक्सेस करू शकतो. त्यानंतर इझी टू ट्रॅव्हर्स युजिंग लूप. लूपचा यूज करून काय करतो आपण, ट्रॅव्हर्स करण्यासाठी इझी जातं. मेमरी इज ॲलोकेटेड इन कंटिन्युअस लोकेशन्स मेकिंग ॲक्सेस इफिशियंट. तर मेमरी तुमची बघायचं झालं तर मेमरी रिप्रेझेंटेशनमध्ये आपण बघितलं की वन बाय वन सगळे एलिमेंट हे तिथे अरेंज केलेले असतात, स्टोअर केलेले असतात कंटिन्युअस मेमरी लोकेशन्सवरती. तर त्याच्यामधून आपल्याला तुमचे जे एलिमेंट्स असतात ते ॲक्सेस करायला इफिशियंट आहे. इझी टू परफॉर्मिंग सर्चिंग अँड सॉर्टिंग ऑपरेशन्स. तर सर्चिंग आणि सॉर्टिंगचे जे ऑपरेशन्स असतात तुमचे ते करण्यासाठी इझी जातं. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय काय आहेत ॲरेचे, तर कॅन स्टोअर ओनली द सेम टाईप ऑफ डेटा. फक्त एकाच टाईपचा डेटा तो तिथे
स्टोअर करू शकतो तुमच्या ॲरेमध्ये. तर हे त्याचं ॲडव्हान्टेज आहे इन मोस्ट प्रोग्रामिंग लँग्वेजेस. त्यानंतर फिक्स साईज असते ॲरेची, कॅनॉट बी इन्क्रीज ऑर डिक्रीज आफ्टर क्रिएटिंग इन लँग्वेजेस सी ऑर C++. तर अशा लँग्वेज आहेत काही, त्याच्यामध्ये तुम्ही जर ॲरे डिक्रीज केला म्हणजे ॲरे क्रिएट जर केला तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुमचे जे ॲरेमध्ये तुम्ही इन्क्रीज नाही करू शकत किंवा डिक्रीज नाही करू शकत त्याच्यामधल्या व्हॅल्यूज. त्यानंतर इन्सर्शन आणि डिलिशन जे असतं तुमचं आर स्लो बिकॉज एलिमेंट्स नीड टू बी शिफ्टेड. तुम्हाला जर एलिमेंट कुठे शिफ्ट करायचे असतील तर काय करावं लागते, इन्सर्शन किंवा डिलिशन हे थोडंसं स्लो होतं. त्यानंतर वेस्ट मेमरी इफ ॲलोकेटेड साईज इज लार्जर दॅन रिक्वायर्ड. जेव्हा तुमच्याकडे कमी एलिमेंट्स असतील, समजा तुम्हाला ते स्टोअर करायचे असतील पण मेमरी साईज खूप मोठी असेल, तेव्हा काय होतं, तुमची जी बाकीची जी मेमरी एम्प्टी असेल ती काय होते, ती जी मेमरी असते ती वेस्ट होऊ शकते. तर अशा प्रकारे मेमरीचा वेस्टेज पण याच्यामध्ये होऊ शकते. त्यानंतर रिक्वायर्स कंटिन्युअस मेमरी विच मे नॉट ऑलवेज बी अवेलेबल. तर याच्यामध्ये कंटिन्युअस मेमरी तुम्हाला लागते ॲरेमध्ये, तर ती कधी कधी अवेलेबल नसते. तर अशा प्रकारे याचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस मी तुम्हाला सांगितले. तर ॲरेबद्दलचे जो तुमचं बेसिक होतं ते तुम्हाला माहिती पाहिजे होतं की ॲरेवरती बेसिक्सवरतीच क्वेश्चन्स जास्त विचारले जाते. तर तुम्हाला सिंटॅक्स वगैरे माहीत पाहिजे की फक्त ॲरे एका व्हेरिएबलने यूज करून आपण क्रिएट करतो आणि त्याच्यामध्ये ब्रॅकेटचा यूज करत असतो आपण ॲरेमध्ये व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. आणि पायथॉनमध्ये आपण काय करतो, कॉमा वापरतो प्रत्येक व्हेरिएबलला व्हॅल्यूला सेपरेट करण्यासाठी. तर अशा प्रकारे त्याचं सिंटॅक्स होतं. त्यानंतर त्याचे ॲप्लिकेशन म्हणजेच कुठे कुठे यूज होतो. त्यानंतर ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघितले. तर अशा प्रकारे बेसिक जे होतं तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर पुढचा व्हिडिओ लवकरच येईल आणि ही जी प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, त्यांना खूप मदत होईल. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि ग्रुप जॉईन करून घ्या, कारण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेलं असेल, तिथे तुम्हाला अपडेट वगैरे सगळं मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.